अमित पाटील सुपनेकर हे टिटवी बैलाचे मालक आहेत आणि त्यांनी एक चॅलेंज दिले काल. एक मुलाखत घेण्यात आली होती त्यांची. ज्यावेळेस कराड तालुक्यामध्ये बिनजोडचं मोठं मैदान होईल त्या मैदानात त्यांनी एक ओपन चॅलेंज दिले. उजव्या साईडनं पाळणार आहेत ते आणि 20 ते 25 लाखाची बिनजोड खेळणार आहेत ते. नक्कीच तयारीला लागा. ज्यावेळेस कराड तालुक्यात मैदान होईल त्यावेळेस टिटवी बैलाच्या मालकांनी सांगितले, ओपन चॅलेंज दिले की साईट आमची उजवी आहे आणि उजव्या साईडनं 20 ते 25 लाखाची एवढी मोठी शर्यत बिनजोडची खेळणार आहेत. एक काय म्हणावं लागेल गट्सच म्हणावं लागेल, कारण 20 ते 25 लाख म्हणजे चेष्टा नाही. नक्कीच आता लवकरच तारीख वगैरे जाहीर होईल. कधी होतं हे माहीत नाही आहे, पण लवकरच ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस अपडेट आपण देऊयाच. पण नक्कीच एक रणजित निंबाळकर सर यांच्यानंतरनं जर रोखठोक बोलणार कोण माणूस असेल, जे काय आहे ते खरं सत्य, ते अमित पाटील सुपनेकर. नक्कीच खूप चांगले या बैलगाड्या क्षेत्रात अशी माणसं खरेच खूप कमी आहेत. एक चांगलं आणि रोखठोक बोलणारे माणूस आहेत ते. तुम्ही बघितले आत्ता त्यांचं ज्यावेळेस वडगाव हवेलीला त्यांची टिटवी होती फायनलला, ज्यावेळेस बैल जुंपतात त्यावेळेस सगळ्यात पहिली गाडी त्यांची खाली निघालेली. बाकीच्या गाड्या आहेत त्या लेटमध्ये आलेल्या. आणि तुम्हाला माहीत आहे त्यांनी सांगितलेलं की त्या मुलाखतीत सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस 9 गाड्या का काहीतरी 8 गाड्या होत्या त्याच्यावरून काहीतरी भांडणं लागलेली खाली आणि त्या भांडणाच्या नादात गाडी सुट्टी कमी झाली, सुट्टी लेट झाली आपल्या गाडीची, सुपनेकरांची टिटवीची. नाहीतर ती गाडी राजा आणि सम्राटची शेजारीच होती. नक्कीच त्या गाडीचा निकाल वेगळाच असता. पण असू द्या, जो टिटवीसोबत पळालेला जो बैल होता त्यानं कासेगाव मैदानात राजा आणि सम्राटचा पराभव केलेला आहे. त्या बैलाचं नाव मला माहीत नाही आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. नक्कीच तो टिटवीसोबत पळालेला बैल आहे बघा आत्ता फायनलला वडगाव हवेलीमध्ये. नक्कीच त्या बैलाला मानावंच लागेल. तो नाशिकमधून आणलेला बैल होता टिटवीसोबत. अमित पाटील यांनी आणलेला बैल तो. नक्कीच बघा, राजा आणि सम्राटला हरवायला तो बैल आणलेला आणि त्या बैलानं हरवले कासेगावमध्ये. राजा आणि सम्राटला हरवणं एवढं सोपं नव्हतं. पण असो, तो नाशिकचा बैल एक चर्चेत आला. आणि टिटवी तुम्हाला बघितला, टिटवी जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये आहे. नक्कीच एक मोठं आव्हान दिलेलं आहे त्यांनी. बिनजोडसाठी 20 ते 25 लाखाची शर्यत खेळणार आहेत ते. बघा, लागा तयारीला. ज्यावेळेस कराडचं मैदान येईल त्यावेळेस. धन्यवाद.